उद्या मागी गणेश चतुर्थी. बाप्पाच्या आगमनाक फटाके तर वाजवूकच हवे. तर ही तयारी त्याच्यासाठी. तर मित्रांनो, मी DMD आपल्या सर्वांचा DMD कोकण लाईव्ह हे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज 13 फेब्रुवारी मागी गणपती आणि आज गणपती बाप्पांचा आगमन होणार. तर मी आता आहे मुंबईमध्ये आणि आता आम्ही चाललो गणपती बाप्पांचा आगमन होणार आहात तर मूर्ती आणूक. तर मित्रांनो, आज मागी गणेश जयंती आणि श्री गणेश हे भक्तांचे प्रिय आराध्य दैवत. गणेश चतुर्थी म्हटला की कोकण कसा गजबजून गेलेला असता. आम्ही आमच्या वाडीत रोज संध्याकाळी 7 ते 9 किंवा 9:30 पण वाजतात आरतीक जातो आणि आमच्या वाडीतल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करतो. त्यानंतर जेवण म्हणजे कसला, आरतीक गेल्यावर प्रत्येकाच्या घरी प्रसादही असताच. ते ना स्पॉट भरून जाता. मग थोडा न जेवला की परत 10-10:30 वाजता भजनाक जायचा. भजनाक गेला की 1 किंवा 1:30, कधी 2, 2:30, 3 पण वाजतात. ती जी मजा असताना भारीच असता. गणेश चतुर्थीची जी आतुरता असता म्हणजे डेकोरेशन, घर झाडणं, कलर काम, ता माका सगळा आज आठवला. ती फिलिंग गेली. गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणपती बाप्पाची सगुण किंवा निर्गुण उपासना करतात. त्यामध्ये पूजा अर्चना, स्तोत्रपठण, अनुष्ठान, होमहवन, दानधर्म, उपवास, चतुर्थी व्रत इत्यादींचा समावेश असता. मित्रांनो, हिंदू भाविक प्रामुख्याने कोणताही काम असो त्या सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पाची पूजा करतात. पौराणिक मान्यतानुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीक गणपती बाप्पाचा जन्म झाला होतो. म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थीक ही गणेश जयंती म्हणून साजरी करतात. आपल्या परंपरेनुसार बाप्पाचे 3 अवतार आहेत असा मानला जाता. पहिलो अवतार म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पुष्टिवती विनायक जयंती म्हणून आपण ती साजरी करतो. दुसरा अवतार म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी. मित्रांनो, मागी गणेश जयंती दिवशी गणपती बाप्पाच्या आवडीचो मोदकाचो नैवेद्य आपण दाखवतो आणि त्यासोबत तिळाचो देखील एखादो पदार्थ नैवेद्य ठेवलं जातं. यात तिचा वैशिष्ट्य म्हणजे श्री गणेशाची तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असतात. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्याच्या चतुर्थीकही तेवढाच महत्त्व असता. काही जण गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतात तर काही ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात गणेश जयंती साजरी करतात. आपल्याकडे 1.5 दिवस मागी गणेश उत्सव साजरे करण्याची प्रथा. मित्रांनो, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची माघ महिन्यातही गणेश जयंती असता. तिळाचे तयार केलेले पदार्थ गणपती बाप्पाक अर्पित केले जातात. म्हणूनच एका तिळकुंद चतुर्थी असाही म्हटला जाता. माका असा वाटतं की हा व्हिडिओ तुमका आवडलो असल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास माका सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला ऑलला सेट करू विसरू नको. आणि ह्याच्या पुढचं भाग उद्या सकाळी येतं. चला तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भाई, माझी जरा चप्पल गाडीवर ठेव.